आणि लोकसभेसंदर्भातल्या इतरही 9 घडामोडी पाहायच्यात लोकसभेचा रणसंग्राम मधून। भाजपला संविधान कशासाठी बदलायचे? आदित्य ठाकरेंचा सवाल। संविधान बदलणं देशासाठी धोक्याची घंटा। गुंड मंत्रालयात जाऊन रील्स बनवतात, कायद्याची भीतीच राहिलेली नाही। सलमान खानच्या घरावरील गोळीबारावरनं साधा निशाणा। गेल्या 4-5 दिवसातच आपण पाहिलं असेल काही मोठ्या भाजपच्या नेत्यांनी अगदी पंकजाताईंपासून सगळ्यांनीच स्टेटमेंट केलेत की 400 पार का करायचं आहे तर संविधान बदलायचं आहे। कशासाठी संविधान बदलायचं आहे? कायदे कानून आपण वेगळे वेगळे आणत असतो, चांगले नवीन घडवत असतो, पण संविधान बदलणं हे देशासाठी धोक्याची घंटा आहे। सांगलीच्या जागेबाबत काल पटोले आणि थोरातांसोबत चर्चा। वरिष्ठांना सांगलीच्या जागेबाबत सर्व माहिती दिली। राज्यातील नेते आणि वरिष्ठ नेत्यांनी काय तो मार्ग काढावा, विश्वजित कदम यांचं वक्तव्य। सर्व वरिष्ठ नेत्यांनी आता जिल्ह्यातल्या आम्हा तमाम नेत्यांना दिलेली आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडीचा धर्म म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या संरक्षणासाठी, महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी महाविकास आघाडी धर्म पाळायला पाहिजे, ही सूचना आम्हाला काल आलेली आहे। भाजपला पाडण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागणार, तर विशाल पाटलांशी आम्ही बोलणार। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची माहिती। वसंतदादा पाटील यांनी कोणतेही बेकायदेशीर काम केलं नाही, विशाल पाटीलही बेकायदेशीर काम करणार नाहीत, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। विशाल पाटील हे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, वसंतदादा पाटलांचे नातू आहेत, ज्यांनी कधीच काँग्रेसची बेईमानी केली नव्हती। उमेदवारी हा वेगळा विषय आणि मला असं वाटतं की ती जी परंपरा आहे काँग्रेसची, त्या परंपरेला तोडून ते कुठे काही वेगळी भूमिका घेणार नाही। माझ्यासमोर उमेदवार कोण आहे माहिती नाही, खासदार बारणेंचा ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरेंना टोला। मला नाही माहिती कोण आहे समोर, मला माहिती फॉर्म भरल्यानंतर बघा, फॉर्म भरला, माझा बोलण्याचा गैरअर्थ काढू नका। फॉर्म भरल्यानंतर कोण समोर उमेदवार आहे ते समजेल, आणि मला आता माहिती नाही कोण समोर। बारणेंचं वक्तव्य बालिश बुद्धीसारखं, संजोग वाघेरे यांचं खासदार बारणेंना प्रत्युत्तर। असं वक्तव्य त्यांच्यासारख्या बालिश बुद्धी व्यक्तीने करणं म्हणजे आम्हाला हास्यास्पद आहे। शेवटी हारजीत हा प्रकार आहेच, हारजीत काय इंदिरा गांधी सुद्धा पडल्या होत्या। संधी मिळाली तर मोदींची मुलाखत घेईन, पण मोदींना अडचणीच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत। 10 वर्षात एकही जाहीर पत्रकार परिषद घेतलेली नाही, संजय राऊतांचा मोदींवर टोला। इतर कोणत्या पत्रकाराला संधी द्यावी? मोदी इतर कोणालाही संधी देणार नाही। तुम्ही घेणार नाही? हो, नक्की घे, नका नाही घेणार। मोदींना अडचणीच्या प्रश्नाची उत्तरं देता येत नाही। गेल्या 10 वर्षात मोदीने एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही। तर संजय राऊत पत्रकार नव्हे, पक्ष फोडणारे कंत्राटदार। मोदींवरील राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर। संजय राऊत आता पत्रकार कुठं राहिला? तो लायझनिंग ऑफिसर आहे, पक्ष फोडण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेणारा तो मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे। तुम्हाला निवडून दिलं, पण आमच्या गावासाठी तुम्ही काय केलं? शिरूर तालुक्यातल्या करंदी गावच्या ग्रामस्थांचा खासदार अमोल कोल्हेंना जबाब, तर कोल्हेंना सर्वच गावामध्ये जाब विचारला जातोय, ही परिस्थिती असल्याचा आढळराव पाटलांचा टोला।